नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं आपके साथ प्रिया श्रीवास्तव। स्वागत है आपका महाराष्ट्र बुलेटिन में। बात करेंगे महाराष्ट्र की खास और चुनिंदा खबरों पर। विकास से लेकर प्रशासन तक क्या कुछ चल रहा है खास, जन मुद्दों की बात, सारी बातें होंगी इस बुलेटिन में। शुरुआत होगी कल्याण से, जहां खोड़ी एवं 14 गांव के बड़ी संख्या में कार्यकर्ताओं ने भारतीय जनता पार्टी का दामन थामा। आगे बात करेंगे छत्रपति संभाजी नगर की भी, जहां बाबरा में श्री स्वामी समर्थ महाराज की 112वीं पालकी यात्रा धूमधाम के साथ मनाई गई। ऐसी तमाम खबरों पर डालेंगे नजर इस बुलेटिन में। यशवंतराव चौहान महाराष्ट्र ओपन यूनिवर्सिटी की परीक्षाएं SSVPS आर्ट्स एंड कॉमर्स कॉलेज परीक्षा केंद्र पर शांतिपूर्ण माहौल में शुरू हो गई हैं। इस परीक्षा में करीब 3000 छात्र छात्राएं शामिल हो रहे हैं। परीक्षा केंद्र पर किसी भी प्रकार की गड़बड़ी या नकल रोकने के लिए सभी कक्षाओं एवं परिसर में CCTV कैमरों के माध्यम से कड़ी निगरानी रखी जा रही है। परीक्षा 21 मई से 12 जून तक आयोजित की जा रही है। इसके लिए SSVPS कॉलेज को प्रमुख केंद्र बनाया गया है, जहां SS कॉलेज, SR पाटिल कॉलेज, पलेशा कॉलेज, जय हिंद कॉलेज और योग विद्याधाम कॉलेज के विद्यार्थी परीक्षा दे रहे हैं। परीक्षा प्रक्रिया नॉर्थ महाराष्ट्र यूनिवर्सिटी के वाइस चांसलर संजीव सोनावड़े, परीक्षा नियंत्रक BP सोनावड़े एवं संस्थान के चेयरमैन कुणाल पाटिल के मार्गदर्शन में संचालित हो रही है। अधिकारियों ने बताया कि शिक्षक एवं गैर शिक्षण स्टाफ परीक्षा को सफल बनाने के लिए पूरी तरह सक्रिय है। यशवंतराव चौहान महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ अंतर्गत श्री शिवाजी विद्या प्रसारक संस्थेचे साहित्य वाणिज्य महाविद्यालयाच्या 21 मे ते 12 जून 2026 पर्यंत संपन्न होत आहे। यंदा 2025-26 पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाने महाराष्ट्रभर सर्व ठिकाणी सर्व महाविद्यालयांना परीक्षा अत्यंत पारदर्शक आणि शांततेत पार पाडावी यासाठी सर्व ठिकाणी AISD कॅमेरे बसवलेले आहेत। मुलं अत्यंत प्रामाणिकपणे अभ्यास करून, चिंतन करून सदरच्या परीक्षेला प्रविष्ट होत आहेत। पूर्वी या परीक्षेसाठी पालक कमालीचे गर्दी करायचे, आता मात्र पालक सुद्धा आपल्या पाल्याला परीक्षा हॉलपर्यंत सोडायला येत नाही। अतिशय सुंदर अशा स्वरूपाचा, आमूलाग्र अशा स्वरूपाचा बदल मला या परीक्षेमध्ये प्रकर्षाने जाणवतो आहे। परीक्षा अत्यंत शांततेत, पारदर्शकपणे, सुरळीतपणे परीक्षा पार पडते आहे। या परीक्षा सुरळीत पाडण्याचं खऱ्या अर्थाने जे मोठं योगदान असेल ते संजीवजी सोनवणे आणि आमच्या संस्थेचे चेअरमन माननीय बाबासाहेब कुणालजी पाटील, तदनंतर परीक्षा नियंत्रक माननीय BP पाटील सर आणि विभागीय समन्वय प्राचार्य डॉक्टर सर्जेराव निकम यांचं वेळोवेळी आम्हा सर्वांना मार्गदर्शन मिळत असतं। याही भावना मी या ठिकाणी व्यक्त करू इच्छितो। धुले से सी न्यूज संवाददाता अनिल सिसोदे की रिपोर्ट। खोड़ी एवं आसपास के 14 गांव में भारतीय जनता पार्टी के सदस्यता अभियान के तहत बड़े पैमाने पर पक्ष प्रवेश समारोह आयोजित किया गया, जिसमें बड़ी संख्या में कार्यकर्ताओं ने भाजपा की सदस्यता ग्रहण की। कार्यक्रम में विभिन्न राजनीतिक दलों और सामाजिक संगठनों से जुड़े कई कार्यकर्ताओं ने भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान के नेतृत्व में पार्टी का दामन थामा। भाजपा में शामिल होने वालों में खोड़ी ग्राम पंचायत की सरपंच ज्योति विश्वास यादव, समाज सेवक विश्वास यादव, पूर्व सरपंच ज्योति हनुमंत यादव सहित कई प्रमुख कार्यकर्ता शामिल रहे।
इस अवसर पर आयोजित कार्यक्रम में विधायक किशन कथोरे, विधायक सुलभा गणपत गायकवाड़, वरिष्ठ नेता जगन्नाथ पाटिल सहित कई जनप्रतिनिधि एवं पदाधिकारी उपस्थित रहे। भाजपा प्रदेश अध्यक्ष रविंद्र चौहान ने सभी नए सदस्यों का पार्टी में स्वागत करते हुए कहा कि भाजपा परिवार में शामिल होने वाले कार्यकर्ताओं का हार्दिक अभिनंदन है। उन्होंने संगठन को और मजबूत बनाने का आह्वान किया तथा सभी को भविष्य के लिए शुभकामनाएं दी। होण्यासारखा हा विषय आहे। आम्ही खरं सांगायचं गेलं तर आज देशाचे मुख्यमंत्री यांचा काम आणि चव्हाण साहेबांचा नेतृत्व आज ज्यांचं चालू आहे, जिथे पण आम्हाला आडीला गरज लागेल तिथे ते आमच्यासाठी उभे राहत आहेत आणि आम्ही खरं म्हणजे कट्टर शिवसैनिक। तर आज 50 वर्ष माझं आता 2 वर्षात मला 48 वर्ष चालू आहे, बरोबर आहे। तर आज एवढी वर्ष झाली, आज आम्ही त्या पक्षात होतो आणि आज या पक्षात प्रवेश करतो, नक्कीच भावनिक होणार आहे। आणि तुम्ही म्हणाल उद्या कोण धक्का वगैरे, असं धक्का बिक्का काही नाही। आम्ही त्यांच्या कामाला हे करून आम्ही प्रेरित होऊन आम्ही प्रवेश केलेला आहे। 48 वर्षातून वडील टेक्नॉलॉजी जशी बदलत आहे तसं आम्ही बदललो। वरिष्ठ जुनी लोक आहेत तर जुन्या लोकांसारखं चालून होणार नाही। आता देश पुढे चाललेला आहे, तेव्हा काहीतरी बदल व्हायला पाहिजे। बदल होण्यासाठी आम्ही पक्ष प्रवेश केलेला आहे। येणाऱ्या काळात काही महिन्यात ग्रामीण भागात निवडणुका होणार आहे, त्या दृष्टिकोनातून हा पक्ष प्रवेश किती महत्त्वाचा आहे? तसं म्हणता येणार नाही, कारण अजून बघा विलेक्शन हे लागलेलेच नाहीये आणि विलेक्शन कधी आहे ते तुम्हाला आम्हाला कोणालाच माहित नाही, पण त्यामुळे आम्ही पक्ष प्रवेश केलेला नाहीये। आणि आमची सर्वांची मन आहे, बघा सर्व यंग, सर्व तरुण, महेश असेल, संजू असेल, हनुमान जाधव असेल, विकी असेल, जयेश असेल, आमचे सरपंच असतील, आमचे शंकर काका असतील, विश्वास, सर्वांचं एकदम म्हणजे मन जुळले आमच्या आणि मन जुळून आहे ना आम्ही हा पक्ष प्रवेश केलेला आहे। अजून पण 2 आले असते अलग लक्षात, पण ते पण येतील आणि कारण आमचे मन जुळलेले आहेत। आले तर त्यांचं आम्ही सर्वांचं स्वागतच करू। पक्षवाढीसाठी आम्ही नक्कीच काम करू, जसं शिवसेनेसाठी आम्ही पक्षवाढीसाठी आम्ही काम केलेलं आहे, तर आता हा पक्ष सुद्धा वाढीसाठी आम्ही नक्कीच काम करणार आहोत। प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात आणि आमचे जिल्हाध्यक्ष माननीय नंदूजी परब यांच्या नेतृत्वामध्ये आज खोनी गावातच नाही तर या कल्याण ग्रामीण विधानसभेच्या भागामध्ये मोठ्या संख्येने खोनी असेल, पलावा असेल, 14 गावं असतील, आज शेकडो कार्यकर्त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाकडे आणि महाराष्ट्रामध्ये जी घोडदौड भारतीय जनता पार्टीची रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे त्याच्या माध्यमातून आज प्रवेश घेतलेला आहे। हा ऐतिहासिक प्रवेश आहे। आपल्याला माहिती आहे की खोनी गाव हे पारंपरिकरित्या शिवसेनेच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते इथे काम करत होते, परंतु आज त्यांनी भारतीय जनता पार्टीच्या या जे सातत्याने भारतीय जनता पार्टीचं विकासात्मक काम सुरू आहे त्याच्याकडे पाहून आज रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज प्रवेश केलेला आहे। अतिशय आनंदाचा दिवस आहे। आमच्या भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये मी त्यांचं सर्वांचं स्वागत करतो आणि भविष्य काळामध्ये या गावांमध्ये विकासासाठी कुठलीही गोष्ट कमी पडणार नाही हे आश्वस्त त्यांना करतो। म्हणजे महायुतीमध्ये कुस्ती होण्याचा विषयच नाही। आज ज्या माध्यमातून प्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होतात, ज्या ज्या ठिकाणी यांचे कार्यकर्ते सक्षम आहेत, जो पक्ष सक्षम आहे तो त्यांच्या पद्धतीने निवडणुका लढणार आहे। म्हणून इथे कुस्ती होण्याचे म्हणजे आम्ही काय बोलतात त्याला मैत्रीत कुस्ती करत नाही आणि जे करतात त्यांना आम्ही आमच्या समोर उभं पण ठेवत नाही। प्रत्येक पक्षाला अधिकार, आता तुम्ही बघितलं ना, ही जिल्हा परिषदची नाही तर मला वाटतं पुढच्या 29ची तयारी आमची। भारतीय जनता पार्टी ज्या पद्धतीने आज या भागामध्ये काम करते, आपल्याला भविष्य काळामध्ये प्रत्येक पक्षाला आपला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार असतो आणि त्या अधिकारवाणीने आज नंदू परब साहेब यांच्या नेतृत्वात आपण बघत असाल आज डोंबिवलीत देखील मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेला आहे। आज कल्याण ग्रामीण मध्ये होता, उद्या परवा अजून मोठे प्रवेश या भागामध्ये आहेत। कोणी याचं टेन्शन घेण्याची गरज नाही। भारतीय जनता पार्टी आपला पक्ष वाढवण्याचं आम्ही काम करतोय। आम्हाला सवय आहे, आमची लाईन आम्ही मोठी करतो, दुसऱ्याची लाईन छोटी करण्याची आम्हाला सवय नाही। सुपडा साफ करण्याचा विषय नाही, नेतृत्व हे खूप महत्वाचं असतं आणि इथल्या भागामध्ये कधी वरच्या उबाटा असेल किंवा मनसे असेल या नेतृत्वाने कधी लक्षच दिलं नाही। ते फक्त एका त्या काय म्हणतात ते एका छोट्याशा कोशात राहिले। त्याच्यामुळे इथले सगळे कार्यकर्ते आज रवींद्र चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करतात। नाही असं मी म्हणणार नाही, उगाच तुम्ही भांडण लावायचं काम करू नका। माझं म्हणणं मी पहिलेच सांगितलं की भारतीय जनता पार्टी हा स्वतंत्र पक्ष आहे आणि आम्हाला आमचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे।
त्या माध्यमातून आज हे आमचं काम सुरू आहे. नाही, आपण बघितलं असेल तर आज डोंबिवलीमध्ये असेल, कल्याण ग्रामीणमध्ये असेल, कल्याण पूर्वमध्ये असेल, कल्याण पश्चिम या भागामध्ये रवींद्र चव्हाण साहेबांचं नेतृत्व जे प्रस्थापित झालंय आणि आज त्यांच्या माध्यमातून जी कामं या भागामध्ये झाली गेल्या अनेक वर्षापासून आपण बघत असाल, त्यांच्या माध्यमातून किती प्रवेश. आता तुम्हाला इकडच्या तर कुठल्या निवडणुका नाही, डोंबिवलीत तर कुठल्या निवडणुका नाही, निवडणुका नसताना देखील लोक भारतीय जनता पार्टीत प्रवेश करतात. याचा बोध बाकी सगळ्यांनी घ्यावा अशी माझी त्यांना विनंती आहे. ग्रामीण भागामध्ये ग्रामपंचायत निवडणूक खूप महत्वाची असते. आता उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि मनसे हे नेहमी विरोधात लढायचे. तर गावात कुठेतरी एक सांस्कृतिक गाव आहे, त्याच्यामध्ये एकोबा राहावं हीच आमची ध्येय धोरणं म्हणून आम्ही सर्वांनी एकत्र विचार करून एकच पक्ष निवडला. आणि कधी विकासाच्या दिशेने भाजपा, कधी सर्वांचा आवडता विषय. पुढचं येणाऱ्या काळात आम्ही 100% भाजपामय पूर्ण ग्रामपंचायत करू आणि त्याच्यासाठी माझ्याबरोबर माझे सहकारी महेश ठोंबरे असतील, किरण दादा असतील आणि पूर्ण माझी टीम आहे. पूर्ण ताकदीनिशी आणि समोरच्याला नेस्तनाबूत करू आम्ही 100%. कल्याण से सी न्यूज़ संवाददाता दीपक मोरे की रिपोर्ट। फुलंब्री तहसील के बाबरा गांव में रविवार को श्री स्वामी समर्थ महाराज की 112वीं पालकी यात्रा भव्य और श्रद्धापूर्ण वातावरण में संपन्न हुई। पूरे क्षेत्र में श्री स्वामी समर्थ महाराज की जय के जयघोष से माहौल भक्तिमय हो गया। पालकी यात्रा की शुरुआत गांव के बालाजी मंदिर से की गई। यात्रा गांव के प्रमुख मार्गों से होते हुए पुनः बालाजी मंदिर में ग्राम प्रदक्षिणा के साथ संपन्न हुई। कार्यक्रम का संचालन बंसी लाल नगर सेवा केंद्र के प्रतिनिधियों द्वारा किया गया। इस अवसर पर छत्रपति संभाजीनगर जिला परिषद के उपाध्यक्ष जितेंद्र जायसवाल सहित अजिंक्य काथार, संतोष तांबट, विकास तुपे समेत अनेक गणमान्य नागरिक और सेवा कर्मी उपस्थित रहे। आयोजन को सफल बनाने में ग्राम सेवकों और ग्रामीणों का विशेष योगदान रहा। संभाजीनगर से सी न्यूज़ संवाददाता फिरोज खान की रिपोर्ट। फिलहाल इस बुलेटिन में इतना ही। देश दुनिया की बाकी और खबरों के लिए आप बने रहिए सी न्यूज़ भारत के साथ।